नमस्कार. श्री अरविंद विचार मंचच्या वतीने महायोगी श्री अरविंद यांच्या गीतेवरील निबंध या ग्रंथाचा आपण विचार करतो आहोत. आतापर्यंत आपण 14 निबंध ते 13 वहीतले 14व्या निबंधाचा एक भाग आपण बघितला आणि आता दुसऱ्या भागाकडे वळतोय. या 14व्या निबंधाच्या पहिल्या भागामध्ये ज्याचं नाव दिव्य कर्माचे तत्व असं आहे, त्याच्यामध्ये मानवी कर्म आणि दिव्य कर्म, कोणती कर्म ही दिव्यत्वाकडे जाणारी आहे, कोणती कर्म भौतिक असून फक्त भौतिकतेतच राहणारी आहेत आणि कोणती कर्म ही त्याला त्याच्या आहे त्या स्थितीपासून उच्च स्तरावर नेणारी आहेत. या सगळ्यांचा थोडक्यात जेव्हा विचार केला तेव्हा आपण परा आणि अपरा या दोन प्रवृत्तींपाशी थांबलो होतो. मनुष्य हा प्रकृतीच्या 3 गुणांनी युक्त आहे आणि ह्या 3 गुणांप्रमाणे तो कर्म करत असतो, हे पण आपण सुरुवातीला बघितलं. अपरा प्रकृतीच्या, मनुष्याची जी अपरा प्रकृती आहे त्या प्रकृतीकडनं जे कर्म होतात त्या कर्मांकडून पराप्रकृतीची कर्म करण्याकडे मानवाची वाटचाल व्हायला हवी आहे. अपरा म्हणजे कनिष्ठ प्रकृती, परा म्हणजे श्रेष्ठ प्रकृती, उच्च प्रकृती. ती व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने या प्रकृतीकडे मानवाची व्यवस्थित प्रगती होण्याच्या उद्देशाने जे कर्माचं क्षेत्र श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, त्याच कर्माच्या क्षेत्राबद्दल आणि त्या कर्मक्षेत्राच्या मागे असलेलं दिव्य तत्व याच्याबद्दल आपण विचार करतो. जे थोडक्यात आशयगर्भ असं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं, ते सर्व त्या गोष्टी श्रीकृष्ण आणि अर्जुन या श्रेष्ठ गुरु शिष्याच्या पातळीवरून त्या काळच्या समाजाच्या लोकांच्या बुद्धीच्या वाक्यात याव्यात, बुद्धीच्या कक्षेत याव्यात म्हणून व्यासांनी हे आणखी विस्तारपूर्वक सांगितलं. जे व्यासांनी अधिक विस्तारपूर्वक ग्रथित केलं ते श्री अरविंदांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेच आपण त्यांचे निबंध बघतो. अपरा प्रकृतीकडून पराप्रकृतीकडे जाणं. प्रकृती शब्द आपण इतक्यांदा वापरला, आधीमध्ये कुठेतरी त्याचा विचारही केला असेल, पण नेमकं प्रकृती म्हणजे काय? तर प्रकृती, पुरुष आणि प्रकृती हे सांख्यांमधलं तत्वही आपण बघितलं. सांख्य आणि योग गीता वगैरे हे सगळं बघत असताना ही जी प्रकृती आहे, सृष्टी आहे, ती 3 गुणांनी युक्त आहे. सत्व रज तम आपल्याला माहिती आहे. तर त्यापैकी प्रत्येक मनुष्यामध्ये हे 3ही गुणांचा अंश असतो. कोणत्या गुणाचं प्रमाण जास्त आहे
कोणत्या गुणाचा प्रभाव त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर जास्त आहे यावरून त्याची प्रकृती काय आहे हे कळतं. प्रकृती, त्याचं नेचर काय, त्याची प्रकृती काय आहे, म्हणजे तो काय आहे नेमका हे कळतं. आणि हे सगळ्या ठिकाणी कळून घेणं आवश्यक असतं. ज्या उपचारांसाठी जर आपण शारीरिक काही त्रास आपल्याला होत असेल तर उपचारांसाठी जेव्हा जातो तेव्हा डॉक्टर जे निदान करतात ते आपल्या प्रकृतीप्रमाणे करतात. आयुर्वेदामध्ये तर या प्रकृती स्पष्ट म्हटलेल्या आहे, वात कफ पित्त. तशासारखं सगळ्याच पॅथीमध्ये जे निदान केलं जातं ते आपल्या शरीरामध्ये कोणत्या धातूंचं, कोणत्या आवेगांचं प्रमाण जास्त आहे याच्यावरून ठरवून केलं जातं. ती प्रकृती ही शरीराच्या बाबतीत झाली. मग मनाच्या बाबतीत प्रकृती म्हणजे, मनाच्या बाबतीत ते प्रकृती म्हणजे त्याचा कल कुणीकडे आहे, काय त्याच्या आवडीनिवडी आहेत, काय त्याच्या मनाची जडणघडण कशी आहे आणि कशा पद्धतीने तो वागतो आहे, त्याचं आचरण कसं आहे, त्यामागचे विचार कसे आहेत, हे त्याच्या मनाच्या स्तरावरची प्रकृती आहे. शरीर, मन आणि हृदय या 3 गोष्टी महत्वाच्या. हे जे म्हणजे प्राण म्हटलं श्री अरविंदाने, त्याला हृदयाला प्राण म्हटलंय. मन, प्राण, शरीर. मन, प्राण, शरीर याच्यामध्ये शरीर हे भौतिक पातळीवर आहे, मन हे त्याच्यापेक्षा जरा वरच्या पातळीवर आहे, प्राण हे त्या प्राणिक पातळीवर आहे, मन हे उच्च पातळीवरच आहे. ते या भावभावना ज्या गोष्टी आहेत, विविध भावभावना मनुष्याच्या आपण म्हणतो हृदयात निर्माण होतात, त्या भावभावना त्याच्या प्राणाशी संबंधित. म्हणजे प्राण, मन, प्राण आणि शरीर या 3घांचा विचार केल्यानंतर त्या प्रत्येकाची प्रकृती वेगळी वेगळी. शरीर प्रकृतीचा विचार करून शारीरिक व्याधींचा उपाय केला जातो, व्याधींवर उपचार केले जातात. मानसिक प्रकृतीचा विचार करून मानसोपचार तज्ञ आपल्यावर मानसिक उपचार करतात. आणि आपल्या भावभावना म्हणजे याच्या पाठीमागचं जे काय आहे सगळं, जे मनात निर्माण होणाऱ्या आपल्या आयुष्याच्या जडणघडणीला कारणीभूत असलेल्या ज्या गोष्टी आहे, ज्या सूक्ष्म गोष्टी आहे, याचा विचार करून त्याच्यावर जो विचार केला जातो आणि त्याच्यावर जो उपचार केला जातो ती आध्यात्मिक प्रकृती झाली आपली. म्हणजे मग आपली जशी प्रकृती ज्याला आपण ठेवण म्हणतो, शरीराची ठेवण असते, बसका बांधा असतो, उंच बांधा असतो, लठ्ठ असतो, सडपातळ असतो, तशासारखी मनाची सुद्धा एक ठेवण असते. तशासारखीच आपल्या आत्म्याची सुद्धा एक या शरीरात येऊन बसल्यानंतर, नाही तर त्या आत्म्याला ठेवण बिवण असायचं काही कारणच नाही आहे, या शरीरात येऊन बसल्यानंतर ती ठेवण निर्माण होते. आणि जे आपल्यापर्यंत पोचलेलं आहे ते आपण सर्वांसाठी काहीतरी करणं हे सामान्य कर्म नसून दिव्य कर्म. सामान्य कर्म सर्वांना करावीच लागतात, ते त्याला लागलेलीच आहेत. प्रत्येकाच्या पाठीमागे ही सगळी सामान्य कर्म लागले. आहार, निद्रा, भय, मैथुन या गोष्टी आहेत. याशिवाय मनुष्याला त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा समाज, त्याची संस्कृती, त्याचं घर, त्याचं घराण्याच्या चालत आलेल्या परंपरा वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा जो विचार करत असताना जे कार्य आपण मागच्या वेळा बघितलं फक्त स्वतःसाठी नसून बाकी सगळ्यांसाठी केली जातात ती दिव्य कर्म ठरतात. कर्म तर करायलाच लागतात. सकाळी उठल्यापासून आपल्या मागे जे कर्म आहे म्हणजे जन्मापासून कर्म आहे, श्वास घेण्यापासून श्वास सोडण्यापर्यंत आणि शेवटचा हे कर्मातच मोडतात. तर ही जी कर्म आहेत त्याच्यापैकी काही कर्म अपरिहार्य आहे, ते काही आपोआप होणारी आहेत, काही करणं आवश्यक आहे म्हणून आहेत, आणि काही कर्म आपण विचारपूर्वक करतो. ही जी विचारपूर्वक केली जाणारी कर्म आहे या कर्मांमध्ये अपरा आणि परा असा भाग पडतो. जी कनिष्ठ कर्म आहे, सामान्य कर्म आहे, आणि ज्या कर्मांचा तेवढ्याच पुरता उपयोग आहे, त्याच्यानंतर पुन्हा कोणालाच काय आपल्यालाही नाही कोणालाच त्याचा उपयोग नाही आणि त्याच्यातनं काहीच चांगलं निष्पन्न होणार नाही, ही सगळी कनिष्ठ कर्म आहे. भूक लागली, आपण जेवतोय, तेवढ्या पूर्वी भूक संपते, ते कनिष्ठ कर्म संपून गेलं, त्याचं काही उरलं नाही.
आपल्या संसारातल्या प्रपंचासाठी आपण जे काही कष्ट घेतोय, पैसा कमवतोय, प्रपंचाची काळजी करतोय, त्याच्यासाठी आपल्याला हवेत तेवढे सगळे जास्तीत जास्त प्रयत्न करतोय, हे सगळे कनिष्ठ कर्मासाठी. ही जी सगळी कर्म आहे ही कोणामुळे घडतात आहे? प्रकृतीमुळे. प्रकृतीमुळे म्हणजे कोणामुळे घडतात आहे? तर आपल्यामध्ये सत्व, रज आणि तम या 3 गुणांपैकी ज्या कोणत्या गुणाचा प्रभाव जास्ती आहे आपल्यावर, जो गुण आपल्यामध्ये जास्त प्रमाणात आहे त्याच्यानुसार आपली ती कर्म घडत असतात. आणि मग ही जी कर्म आहे त्या कर्मांमध्ये आपण बघितलं होतं मागच्या वेळेला की आपल्याला एखादा कल्याणाचा मार्ग सापडला तर त्या कल्याणाच्या मार्गावर इतरांना सुद्धा घेऊन जाणं हे दिव्य कर्म आहे. सुरुवात कुठे होते की मनुष्य म्हणून आपण जगत असतो, सर्वसामान्य रूपात जगत असतो. ज्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये हे सगळे विचार येतच नाहीत तेव्हा हे सगळे प्रश्नच नसतात. जेव्हा आपण या अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करायला लागतो, काही चांगले वाचायला लागतो, काही चांगले विचार करायला लागतो, तेव्हा आपल्या मनामध्ये आपल्या स्वतःच्या अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण होतात की आपण कशासाठी या जगात आलेलो आहे. आणि या सगळ्याचं शेवटी उत्तर आपल्याला हेच मिळतं की आपण ईश्वर प्राप्तीसाठी आलेलो, ईश्वराच्या शोधासाठी आलेलो आहे. आणि मग ह्या ईश्वराचा शोध जर आपल्याला लागलेला असेल, आपल्याला सापडला असेल, तो हृदयातच आपल्या आहे की बाहेर आहे, काय आहे, हे सगळ्या गोष्टींचा शोध घेतल्यानंतर आपण जेव्हा बघतो की हृदयस्थ नारायण आहे, परमेश्वर आपल्या हृदयातच आहे आणि आपल्या हृदयात स्थित आहे हे एकदा आपल्याला कळलं की आपल्याला त्याचा शोध लागला. मग ज्या मार्गाने जाऊन आपल्याला त्याचा शोध लागलेला आहे तो मार्ग आपण इतरांना सांगावा आणि किंवा इतर जण ज्या कोणत्या मार्गाने ते स्वतःतल्या किंवा या सृष्टीतल्या ईश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात आहे त्यांना मदत करा, त्यांना त्या मार्गाने त्यांच्या मार्गाने जायला मदत करावी, कल्याणाच्या मार्गावर कोणाला तरी आणून सोडावं, हे दिव्य कर्म आहे. आता या दिव्य कर्मामध्ये सुद्धा आपण उदाहरण असं घेऊ. आपल्या सर्वसामान्य आयुष्यामध्ये आपल्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणीतनं मार्ग काढणं हे आपण करत असतो. ज्या रोजच्या याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणींमध्ये मार्ग काढताना एखादा कठीण प्रसंग आला तर त्या कठीण प्रसंगात आपण मार्ग काढतो. मग तो मार्ग कसा काढला हे आपण इतरांना त्यांच्यावर तसा कठीण प्रसंग जर आला तर ते काढण्यासाठी आपण तो सांगतो की असं कर, याच्यात अमुक होऊ शकेल. एखाद्याला उद्योगधंदा व्यवसाय सुरू करायचा आहे तर व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण जर केला असेल, आपल्याला अडचणी आल्या असतील, आपण त्यांना मार्ग काढले असतील तर ते उपाय आपण सुचवतो की बँकेकडे जा, बँकेकडनं लोन घ्या. कोणाला शिक्षणात अडचणी आल्या असतील तर आपण मार्ग सुचवतो, एज्युकेशन लोन घ्या. आमच्या वेळेला नव्हतं पण आता तुम्हाला मिळतं ना, तुम्ही घ्या आणि तुमचं शिक्षण पूर्ण करा, व्यवसायासाठी करा, अमुक गोष्टी. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे मार्ग सुचवण्याचे हे सगळे आपण जी कर्म करत असतो ही सगळी कनिष्ठ कर्मांमध्ये मोडतात, जरी आपण दुसऱ्यासाठी करत असलो तरी, कारण ती भौतिक आहे. त्यापेक्षा थोडी वर कनिष्ठ आणि श्रेष्ठ याच्यामधली मध्यम कर्म अशी असतात की जे आणखी कोणत्या तरी चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या मार्गावर नेऊन सोडतात. आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर ज्या लोकांनी आपल्यातल्या कमतरतेवर मात केलेली आहे, जे काय आपल्यामध्ये कमी आहे त्याच्यावर मात केलेली आहे, म्हणजे व्यंग आहे त्याच्यावर मात केलेली आहे. हेलन केलरचं उदाहरण आपण घेऊ शकतो की तिच्यामध्ये जे व्यंग होतं त्याच्यावर मात करण्यासाठी तिने जो मार्ग शोधून काढला तो दाखवला लोकांना. ब्रेल लिपी शोधून काढणाऱ्यांनी त्यांनी स्वतःसाठी काढलेला मार्ग सगळ्या जगाला दिलेला आहे. ही जी कामं आहेत ही दिव्य कर्मांमध्ये तो मार्ग इतरांना दिलेला आहे. म्हणजे आपल्याला ज्या मार्गावरून गेल्यामुळे यश मिळालेलं आहे, कुठला तरी मार्ग सापडून आपण कुठल्या तरी आपल्या अंतिम ध्येयापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत, तो मार्ग इतरांना आपल्या अनुभवांसकट सांगून त्यातले खाचखळगे दूर करण्याचे उपाय सांगून त्या मार्गाने जाण्यासाठी प्रवृत्त करणं आणि त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणं हे कनिष्ठ कर्मांपासून श्रेष्ठ कर्मांकडे वाटचाल करण्याच्या मार्गावरचा एक मैलाचा दगड आहे. थोडीशी पुढे वाटचाल करायची असेल तर आपल्याला या वाटचालीवरून पुढे जावं लागतं. आजची परिस्थिती अशी आलेली आहे की आज मनुष्य इतका संकुचित झालेला आहे
याचा उल्लेख नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे की जसं जसं मनुष्य प्रगत होत चाललेला आहे, भौतिक दृष्ट्याने मोठा होत चाललेला आहे, व्यापक होत चाललाय, तितकं मनाने संकुचित होत चाललंय. इतका संकुचितपणा आलेला आहे माणसाच्या याच्यामध्ये की आपण जे काय करतोय त्याच्यातनं आपल्याला काही चांगलं मिळत असेल तर ते मी दुसऱ्याला सांगणारच नाही. उलट त्याच्यापासून तो चांगला मार्ग लपवून ठेवेल. लहान मुलांपासून आपण पाहतोय की माझ्या नोट्स मी नाही देणार दुसऱ्या कोणाला. आईने जर सांगितलं की बाबा मला तू आज 2 दिवस तू गेला नव्हता शाळेमध्ये, तर तुला बरं नव्हतं म्हणून, तर तुला नोट्स कोणाकडनं मिळतील तर तू घेऊन ये, आणि ते भरून काढतो अभ्यास. तर तो मुलगा घरी येऊन सांगतो की मला नोट्स देत नाही आपण, कारण त्याला त्याच्या आईने सांगितलेलं असतं की नाही, लोकांना आपल्या आपल्या करायचंय, आपल्याला मिळालेलं आपल्यापुरतं पाहायचंय. आपल्याला जर दुसऱ्या एखाद्या शाळेमधले कॉलेजमधले पेपर सोडवायला मिळाले असतील, त्याच्यावरून आपल्याला तयारी करायची असेल, तर आपल्याला मिळालेलं हे जे आहे ना, हे आपल्यापुरतं ठेवायचं, दुसऱ्याला द्यायचं नाही. इथपासून या संकुचितपणाच्या ह्याची झिरपत 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 ते खाली आलेले. हा जो संकुचितपणा, हा संकुचितपणा एका टोकाला, आणि दुसरा आपण आता या खेळाडूचं ज्याचं उदाहरण पाहिलं होतं की जो धावत होता आणि धावत असताना त्याच्या समोरचा खेळाडू त्याला पुढची रेष दिसली नाही म्हणून तो थांबला होता, तर त्यांनी त्याला समोर ढकलून पुढे पाठवला आणि तो पहिल्या याच्या जागी दुसरा आला, कारण तो म्हणाला की हे जर माझ्या आईला कळलं की मी हे फसवून मिळवलेलं आहे तर तिला काय वाटेल. हे श्रेष्ठ कर्म आहे. कनिष्ठ कर्मापेक्षा पुढच्या पायरीवरचं कर्म झालं. ही सामान्य उदाहरणं झाली आपल्या ह्याच्यातली. ही माणसाच्या वृत्तीतला हा फरक पडत चाललेला आहे, आणि तो पराशर मुनींनी सांगितल्याप्रमाणे, पराशर स्मृतीत लिहिल्याप्रमाणे, जसं जसं कलियुग पुढे जाईल तसं तसं आंतरिक दृष्टीने जी व्यापकता आहे ती कमी होत जाईल. मानवाची बुद्धी जी आहे ती आध्यात्मिक बुद्धी कमी होत जाईल. भौतिक प्रगतीच्या बाबतीत प्रश्नच नाही, तो खूप पुढे जाईल, वाटेल तितकी भौतिक प्रगती करेल तो, आणि पाहतोय चंद्रावर मंगळावर आपण पोहोचतो. पण आध्यात्मिक बुद्धी जी आहे त्या बुद्धीचा ऱ्हास होत जाईल. वेदांचं विभाजन करावं लागलं एवढ्यासाठी करावं लागलं की त्या बुद्धीत राहणारच नाही की एक मनुष्य ते 4ही वेद, एकच मनुष्य सगळ्या तऱ्हेने लक्षात ठेवू शकेल आणि त्याचा अभ्यास करू शकेल, दुसऱ्यांना देऊ शकेल, म्हणून त्याचं विभाजन करावं लागलं. तर ती बुद्धी जी आहे आध्यात्मिक बुद्धी, की आपल्यापेक्षा इतरांचा विचार करणं, आपल्या बरोबरीने इतरांना सगळ्यांना घेऊन चालणं, ही जी बुद्धी आहे जी पक्ष्यांजवळ सुद्धा आहे, कारण की तो मानवासारखी भौतिक प्रगती करत नाहीये. पक्ष्यांजवळ ही बुद्धी भरपूर दिसते. जर तुम्ही काहीतरी बाहेर टाकलं, कावळे असतील आणि तुम्ही काही त्यांना तुकडे करून ब्रेडचे शिळ्या पोळीचे वगैरे टाकले, तर तो कावळा जो बसलेला आहे आपल्या अंगणामध्ये किंवा पॅरापेट आपल्या बाल्कनीच्या पॅरापेटवर, तो एकटा ते खात नाही, काका 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 करतो ना, असंख्य कावळ्या बाकी जेवढ्या आसपास असतील त्यांना सगळ्यांना बोलवतो, सगळे म्हणून ते खातात वाटून. माणसाचं असं नाही होत. तो आधी त्यातनं स्वतःचं घेऊन घेतो, मग उरलं तर पाहू, पण उरलं तर पाहूपेक्षा नकोच ना, कशाला उरलं दुसऱ्याला द्यायचं, माझ्याचकडे संचय करून ठेवतो मी, असं म्हणून तो संचय करून ठेवतो. भौतिक प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली की आध्यात्मिक दृष्टीने माणसाची अधोगती होत जाते. हे कितीतरी हजार वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलं. ह्या माणसाच्या वृत्तीतला होणारा ऱ्हास, 2 युगांमध्येच होणारा फरक आपल्याला स्पष्ट दिसलेला आहे. की रामाला वनवासात जायला लागलं आणि भरताला राज्य करण्याची संधी मिळाली. त्यावेळेला भरताने काय म्हटलं की हे रामाचं राज्य आहे, हे रामाचं राज्य आहे, हे त्याचं राज्य आहे, मी ते करणार नाही, मी त्या राज्याचा फक्त एक ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे, मी त्या राज्य तो येईपर्यंत नक्की सांभाळेल, पण मी त्या सिंहासनावर बसणार नाही, मी राज्य करणार नाही, किंवा मी त्याची कुठलीही जागा घेणार नाही. त्याचं राज्य आहे, त्याच्यावर माझा काहीच अधिकार नाही. युग बदललं, द्वापर युग आलं. हे सावत्र भाऊ होते, द्वापर युग आलं. द्वापर युगामध्ये चुलत भाऊ समोरासमोर आले आणि पांडवांचं हिसकून घेतलेलं इंद्रप्रस्थाचं राज्य त्यांचंच असून त्यांना ते राज्य तर काय, सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीन सुद्धा
युद्धाशिवाय मी देणार नाही, असं दुसऱ्या भावाने म्हटलं एका भावाला. हा कुठला फरक झाला? हा पराप्रकृतीकडून अपराप्रकृतीकडे चालत आलेली वाटचाल आहे. आणि मनुष्याला जर आपली प्रगती करून घ्यायची असेल तर ही वाटचाल उलटी फिरवायला हवी. हे सगळं गणित उलट व्हायला हवं. अपराप्रकृतीकडून पराप्रकृतीकडे जायला हवं. म्हणून त्याच्यासाठी पहिलं काम मनुष्याने जे करायचं आहे ते स्वतःतला ईश्वर शोधायचा आहे, स्वतःमधला ईश्वर शोधायचा आहे. त्यासाठी जे कर्म केलं जाईल ते कर्म दिव्य कर्म. त्या कर्माच्या मागचं तत्व हे दिव्य कर्माचं तत्व. ही कर्म सामान्यच आहेत, काही वेगळे करायचं नाही. आपल्याला जे काम नेमून दिलेले ते आपलं काम आपण उत्तम प्रकारे करायचं. ते कार्य करायसाठी मोठं व्हायचं आहे आणि काही आकांक्षा ठेवायच्या आणि ह्या आकांक्षा ठेवून मोठं व्हायचं. ह्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षा यात महत्वाचा फरक आहे. गगनभेदी गिरिविणा आणूनच मावणे आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे अशी महाराष्ट्राची स्तुती करतो आपण. या आकांक्षा या आकांक्षा मोठ्या मोठ्या आहेत आणि त्या आकांक्षा एवढ्या आहेत की त्या आकाशापर्यंत जाऊन भिडलेल्या आहेत. आम्हाला शेकोटीचं एक गीत होतं ते सांगायचं. उभाळो मी येतात या उंच ज्वाळा, उभाळो तैशा स्वकांक्षा नभाला. माझ्या आकांक्षा या नभापर्यंत उभाळून जात, म्हणजे माझ्या ज्या इच्छा आहेत त्या वरपर्यंत जात. आज आकांक्षेचं रूप महत्वाकांक्षेचं. महत्वाकांक्षेत कसं झालेलं आहे की हे हो, पण ते होण्यामागे किंवा ते जे काय होतं आहे त्याचं सगळं महत्व मला मिळतं, क्रेडिट मला मिळतं. मी हे केलं आहे हे सगळ्यांसमोर येऊ, मग मी ते केलं असो नसो, माझं नाव सगळ्यांसमोर येऊ, या नावासाठी आणि मी केलं आहे हे लोकांपर्यंत आणण्यासाठी जी धडपड आहे ही सगळी अपराप्रकृतीकडे जाणारी वाटचाल आहे. आणि माझं काय त्याच्यामध्ये? मी माझं कर्तव्यच केलं. मला काही ते हे करणं हे माझं कर्तव्यच होतं, मी काही विशेष केलं नाही. जेव्हा मी काय 7 भाऊ आम्ही असतो तरी सुद्धा याच्यासाठी यज्ञकर्मी आलो असतो. या देशाच्या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये अर्पण केले असते सगळेच्या सगळे. एक आई जेव्हा म्हणते की माझा मुलगा युद्धावर गेला, याचं युद्धावर गेला आणि त्याला वीरमरण प्राप्त झालं, याचं मला वाईट नाही वाटत आहे. मी रडते याच्यासाठी आहे की मला हा एकच मुलगा, आणखी 2 असते तर मी त्यांना आणखी देशासाठी पाठवलं असतं. या कांक्षा झाल्या, स्वकांक्षा झाल्या. आणि महत्वाकांक्षा कशी आहे? महत्वाकांक्षेचं उदाहरण सांगते. एक गोष्ट वाचली होती कुठेतरी, एका वैमानिकाची गोष्ट. आपल्या याच्यामध्ये वायुसेना वायुदलामध्ये ज्या वेळेला, खरी खोटी मला माहित नाही, वाचलेली आहे गोष्टच आहे शेवटी. ज्या वेळेला वायुदलातली 3-4 विमानं फायटर प्लेन्स ही युद्ध करता गेली, शत्रूच्या मुलखात पोहोचली, त्या ठाण्यांवर हल्ला करायचा आणि ती ठाणे काबीज करायची असे ठरवलं. आणि मग ते 4-5 विमानं, त्यांच्यापैकी त्यांचे जे कोणी असतील ते सर्वात मोठे असतील ते त्यांचं नेतृत्व ते नेता, त्यांच्या आदेशाप्रमाणे सगळं चाललं होतं. आता हे सगळे गेले आणि प्रत्येक वेळा काय व्हायचं की यांची विमानं शत्रूच्या रडारवर दिसायची आणि शत्रूच्या रडारवर ही विमानं दिसायला लागली की यांना परत फिरायला लागायचं. ते बॉम्ब काही टाकता येत नव्हते आणि मग खूप वेळपर्यंत हा प्रयत्न झाला. मग शेवटी असं लक्षात आलं की आपल्या विमानातलं इंधन संपेल अशाने, तर आपण इतका वेळ जास्ती आता इथे गिरट्या घालू शकत नाही, आपल्याला परत फिरणं भाग आहे. आणि मग काही त्या परत फिरण्याचा निर्णय घेतला गेला. नेत्यांनी सांगितलं की चला सगळ्यांनी आपापली विमानं घ्या आणि परत फिरा. त्याच्याशिवाय आता आपल्याला काही इतकं काही उद्ध्वस्त करता येणार नाही, हे ठाणं काही आपण घेऊ शकत नाही, कारण त्यांचे खूप हे आहे. आणि मग हे जेव्हा जसे परत फिरायला लागले तसे ही विमानं जशी परत यायला लागली तर शत्रूच्या ठाण्यावर आनंद हे झाला आणि सगळी तर एका लाईनीने परत नाही फिरली. एक विमान शेवटी होतं मागे. त्या विमानाचा जो पायलट होता, जो वैमानिक होता, त्याला असं वाटलं की आता आपण परत फिरलो याचा त्यांना रडारवर दिसलं असणार, याचा त्यांना आनंद झाला असणार आणि कदाचित या जल्लोषात त्यांचं रडारकडे दुर्लक्ष झालं असणार. म्हणून थोडा पुढे गेला तो, आणखी थोडा पुढे गेला आणि त्यांनी गरकन आपलं विमान वळवलं, भरकन गेला आणि त्या
त्याचं विमान रडारवर आलं नाही. त्याने बरोबर तिथे जे काय बॉम्बस्फोट करायचं ते काय जे काय टाकायचं होतं दारुगोळा तो टाकला आणि तो परत आला. त्या ठाणे उद्ध्वस्त नाही. आणि हा परत आपल्या सैन्याबरोबर आला आणि त्या टीमनी विजय मिळवला. सगळीकडे सगळा आनंद त्याचा मनवला गेला. मंत्री आले, संरक्षण मंत्री जे कोणी किंवा आणखी कोणी असतील ते, त्यांनी हे सगळं ऐकलं. त्यांना खूप आनंद झाला. हा जो नवीन तरुण वैमानिक होता त्याचं त्यांनी फार कौतुक केलं. त्यांना फार बरं वाटलं आणि त्यांनी म्हटलं हे फार चांगलं झालं. मग ते एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांशी बोलले. मंत्र्यांनी बोलवलं म्हणजे फार चांगलं झालं हो, याला तर फार मोठं पदक द्यायला पाहिजे, अमुक कोणतं वीर पदक शौर्य पदक वगैरे द्यायला पाहिजे. तर तरी म्हटलं नाही ते आपल्याकडे जर तो त्याच्यात त्याला वीरमरण आलं तरच देत आहे. तर हा परत आलेला आहे म्हणजे हा पण कामगिरी करून परत आला म्हणून त्याला आणखी काहीतरी त्याच्यापेक्षा आणखी जे कोणतं देता येईल ते पदक द्यायला पाहिजे. यांनी आपली कारणं सांगायला सुरुवात केली. शेवटी ते मंत्री म्हणाले हे सगळं काय चाललंय म्हणा तुमचं, हे कशाच आहे एवढा त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. त्याला एक साधं तुम्ही मेडल देऊ शकत नाही, तुम्ही त्याच्यासाठी त्याचं कौतुक करू शकत नाही. खरं म्हणजे त्याची बातमी यायला पाहिजे, सगळीकडे भराभरा चर्चा व्हायला पाहिजे. तर कधी सांगितलं की माफ करा मंत्री महोदय, असं नाही होऊ शकत आमच्याकडे. मी यांचा नेता होतो, मी यांचा प्रमुख होतो, मी आज्ञा दिलेली नव्हती. त्यांनी माझी आज्ञा मोडली आणि तो परस्पर जाऊन नाही करून आला. खरं म्हणजे मग हे मंत्री म्हणे मग हे तर तुम्हाला सुचायला पाहिजे होतं की आपण शेवटच्या विमानाच्या वैमानिकाला सांगायचं की पटकन जा आणि हे करून या, आम्ही पुढे होतो. समजा त्याला वीरमरण आलं असतं तरी काही फरक नसता पडला, सुचायला पाहिजे होतं तुम्हाला. मंत्री म्हणाला की तो जो ऑफिसर होता तो म्हणाला की हेच तर आहे ना की मला हे सुचलं नाही आणि त्याला सुचलं. हे श्रेय त्याला सुचलं ह्याला काही द्यायचं नाही. उलट असं समजा की माझ्या आज्ञेशिवाय जाऊन त्यांनी तो तिथे बॉम्ब टाकला, याच्यासाठी मी त्याचं कोर्ट मार्शल केलं नाही हे नशीब. काय म्हणायचं याला, म्हणजे तुम्हाला देशासाठी युद्ध करायचं आहे, त्या जे काम सोपवलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे की मी केलं हा त्याचा महत्वाचा भाग घ्यायचा आहे. या गोष्टीत ना मला खूपदा हे गोष्ट आठवते आणि त्याचं वाईट वाटतं की अशी वृत्ती का झाली. ही कनिष्ठता, ही अपराध आणि ही प्रवृत्ती महत्वाकांक्षीला जन्म देते. आणि महत्वाकांक्षेमध्ये फक्त मी पुढे जावं, माझं नाव व्हावं, मला मिळावं ही जी इच्छा असते ही अत्यंत कनिष्ठ अशी अपरा प्रवृत्तीची असते. आणि ही सामान्य प्रवृत्ती असते याच्यापासून, त्यामुळे त्याच्या हातून जे झालेलं कर्म आहे ते कर्म हे दिव्य कर्म ठरू शकत नाही पूर्णपणे. ती गोष्ट नंतर खूप पुढे मोठी होती की खूप चांगल्या तऱ्हेने त्या सन्मानना मुक्त त्या टीमला यश मिळालं. तर आपल्याला तो भाग त्याचा महत्वाचा नाही, महत्वाचा हे होता की त्यामध्ये जे व्हायला हवं होतं, जी माणसं ईश्वरीय असतात, ईश्वराचं काम समजून करत असतात, त्यांची कर्म कायम दिव्य असतात. माझ्या देशाचं रक्षण करणं हे ईश्वराचं कार्य आहे हे जेव्हा वाटतं तेव्हा ईश्वरी माणसं असतात. पण सर्वसामान्य माणसांची कामं ही प्रकृतीच्या गुंत्यात म्हणूया आपण गुंतलेली असतात, प्रकृतीप्रमाणे केलेली असतात. रजोगुणी माणूस असेल धडपड करत असतो, सतत काहीतरी प्राप्त करण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करतो. तमोगुणी असेल तर सामकामी असतो, जेवढं सांगितलं तेवढं करून यायचं आणि तेवढं करून परत यायचं. तिथे एक गंमतशीर गोष्ट आठवते की एक अकबर बादशाह बसला होता, त्याची राणीने त्याला, आता हे अकबर बिरबलच्या गोष्टी किती खऱ्या आहे पण मला माहिती नाही बरं, ते वाचलाय म्हणून सांगायच्या म्हणून सांगते. ती गोष्टीचं तथ्य महत्वाचं, गोष्ट तपशील महत्वाचा नाही. त्याची एक राणी खूप आता त्या इतक्या राण्या होत्या, त्याच्यापैकी कोणत्या तरी एक राणी मागे लागतात की माझ्या भावाला तुम्ही वजीर करा, त्या बिरबलाला कशाला वजीर केलं. तर तो म्हणतो ठीक आहे मी ठरवतो का हे केलं. मग तो अकबर आणि त्याची बायको तिथे बसलेली असते, ती राणी जी कोणी आहे ती, बिरबल असतो तो, तिचा भाऊ पण असतो, सगळे जण बसलेले असतात. तितक्या तिकडून तरी लांबून त्या गाड्या जाण्याचा आवाज येतो, बैलगाड्या वगैरे जाण्याचा. तर हा सांगतो त्याला की जरा बघून हे कसल्या गाड्या आहेत. तो जातो, तिथपर्यंत जातो, मग तो परत येतो की त्या धंद्याच्या गाड्या त्या तांदूळ घेऊन चालले अमक्या ठिकाणी. तपशील वेगळा असेल पण गाड्या त्या तांदूळ घेऊन चालल्या अमक्या ठिकाणी. कुठे घेऊन चालल्या नाही माहित नाही, मी विचारेन. तो पुन्हा जातो, परत सांगतो अमक्या ठिकाणी चाललंय. काय आहे त्याच्यामध्ये, पुन्हा येतो तांदूळ आहे त्याच्यामध्ये.
अमुक काय असं का काय भाव आहे वगैरे नाही, मी विचारलं नाही, तो पुन्हा जातो. अशा 5-6 चक्रा तो मारतो. आणि मग थोड्या वेळाने बिरबल नसतो तिथं, थोड्या वेळाने बिरबल येतो. मग अकबर त्याला सांगतो की आत्ता मगून इथून काही बैलगाड्या गेल्या, जरा बघून या त्या कशा ठेवते. बिरबल जातो, 5-7 मिनिटांनी 10 मिनिटांनी परत येतो. अकबर म्हणतो काय नाही, त्या ज्या आपण त्या गाड्या होत्या, तांदळाच्या गाड्या होत्या, त्याच्यामध्ये चांगल्यापैकी तांदूळ भरलेला होता आणि आपल्या मुतपकखान्यामध्ये बिर्याणीला लागेल इतके चांगल्या लागतो तशा चांगल्या प्रतीचा तांदूळ होता. मी भाव विचारला, अतिशय चांगल्या आपल्याला याच्यामध्ये येणाऱ्या हव्या असलेल्या भावामध्ये त्या बैलगाड्या होत्या. मी त्या सगळं तांदूळ आहे तो खरेदी केला आहे आणि आपल्या याच्यामध्ये पाठवून दिलेला आहे. तर त्याची काय किंमत आहे ती तुम्ही आता. एक काळा फक्त गेला आणि त्याच्यात ही सगळी चारी कामं करून परत आला. हा ना गुणी आणि हा तो गुणी सांगितलं तेवढा केला परत आला, सांगितलं तेवढा केला परत आला, सांगितलं तेवढं केलं परत आला. तर ही जी धडपड आहे अशा प्रकारची, तर ही कनिष्ठ प्रवृत्ती आहे, बाह्य प्रवृत्ती आहे, भौतिक गोष्ट इष्ट असते, श्रेष्ठ असते. कनिष्ठ, इष्ट आणि श्रेष्ठ असं आपण म्हणूया. ज्याची कनिष्ठ प्रवृत्ती असते ती बाह्य प्रवृत्ती असते, इष्ट असते ती त्याच्यापेक्षा जरा बरी असते आणि श्रेष्ठ असते ती एक अतिशय उत्तम अशी प्रकृती असते. एक पूर्वीच्या काळी एक शुगर कोटेड क्विनाईन नावाचं प्रत्येक ठिकाणी बोललं जायचं की क्विनाईनची गोळी अतिशय कडू, पण ती मलेरियावर अतिशय उत्तम, की ती एक गोळी घेतली की मलेरियाचा ताप उतरलाच म्हणून समजा. मग ही जी गोळी आहे ती कडू गोळी घ्यायला मनुष्य करतोय. इष्ट आहे ती कडू गोळी घेणं, पण त्याच्या चव चांगली नसल्यामुळे तो घेणार नाही. मग त्याला काय ते साखरेच्या पाकात घालवायची आणि ती द्यायची. साखरेचा पाक वेळ घळला की मग ते जे औषध आहे ते पोटामध्ये जाईल आणि मग त्याचा परिणाम होईल. ते जर तसंच्या तसं औषध घेतलं असतं तर ताबडतोब परिणाम झाला. तर आता ही साखर वेळगाळे परत वाट पाहावी लागते. इष्ट, कनिष्ठ आणि श्रेष्ठ याच्यामधला हा इष्ट जो आहे तो आपल्याला निवडता आला पाहिजे, की इष्ट करता आलं पाहिजे. श्रेष्ठ गोष्ट, कनिष्ठ गोष्ट इतकी इष्ट करायची की ती आपोआप श्रेष्ठ भेटली जाईल. अशा तऱ्हेने करणं आणि हे करणं कशा पद्धतीने करायचं आहे हे बघणं, याच्यासाठी आपल्याला या ज्या 2 प्रकृती आहेत त्या प्रकृती अपराप्रकृतीकडून पराप्रकृतीकडे धडपड करणाऱ्या माणसाकडून, कष्ट काहीतरी सतत करत असणाऱ्या माणसाकडून, दुसऱ्या प्रकारचा जो ध्यानमग्न ज्ञानी आणि ज्ञानाच्या मार्गावर जाणारा संन्यासी माणूस आहे त्याच्यासाठी गीता काय म्हणते, या माणसासाठी धडपड करणाऱ्या माणसासाठी गीता काय म्हणते, या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. आणि त्या समजून घेण्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आणि इथं थांबूया. धन्यवाद.